नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रमोटर्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या लाडक्या बिग बॉस मराठी सीझन 6 मधल्या दीपाली ताई आज आपल्या सोबत आहे. तर चला आज तिचा प्रवास आणि तिच्यासोबत गप्पा मारूया. सगळ्यात पहिले ताई कशी आहे? सरी खूप सुंदर दिसते. थँक्यू. तू पण छान दिसतेस आणि खूप छान आहे, मस्त आहे. 100 दिवस पार करून पुन्हा एकदा घराच्या बाहेर आलेली आहे आणि पुन्हा नवीन बिग बॉसच्या समोर आहे. ऍक्च्युली बघायला गेलं तर आपण जिथे राहतो तिथे पण आसपास बिग बॉसच आहे. काय ना काय चालू असतं. बरं, तू एवढे दिवस घरात होतीस, आजूबाजूचा ऍटमॉस्फिअर, तो अनुभव कसा होता तुझा? वेगळा काहीतरी बोलतो, पूर्ण आपण पॅक असतो. एकदा त्या घरात गेल्यावर आपल्याला काहीच समजत नाही ना, तिथे टाइम कळतो काय काही समजत. तुला सांगू ना, मला वाटलं नव्हतं. मला असं वाटलं होतं की आपण घरात गेलो तर आपल्याला सूर्य तरी दिसेल, नाहीतर चंद्र तरी दिसेल, तर तेही दिसत नव्हतं. टाइम तर दूरची गोष्ट. म्हणजे आम्ही अंदाजा कसा घ्यायचो माहितीये, की सकाळी कोंबडा हरवला म्हणजे आम्हाला जो असेल तो टायमिंग असं बाहेर यायचो आणि ते वरती जे बंद केलेलं असायचं ना, त्यातून आम्ही बघायचो की ना अंदाजा 8 असेल, नाही 7 असेल, नाही असा अंदाजा घेऊन आम्ही आमची सुरुवात करायचो की 7, 7:30, 8. पण तो चुकीचाच असायचा, कारण तो काहीतरी वेगळाच टाइम असेल बाहेर कदाचित. आणि मग त्याच्यानंतर मग तो संध्याकाळी आमचा एक लाईट चेंज व्हायचा टाइम असायचा आणि त्या लाईट चेंज झाला की आम्ही समजायचो की संध्याकाळ झालीये आणि संध्याकाळ आता काहीतरी 5:30, 6च्या संध्याकाळची तो टायमिंग असा 5:30, 6चा. मग थोड्या वेळाने आणखीन काळोख व्हायचा. मग आम्ही तो अंदाजा धरायचा. मग जेव्हा शुभरात्री म्हटलं की ते शुभरात्रीमध्ये काय वाजलेलं असेल माहित नसायचं, पण तेव्हा आमची लाईट बंद व्हायची, तेव्हा आम्ही समजायचो काय तर झोपायची वेळ झाली. एकदा ते असं हे 3 वेगवेगळे टायमिंग आम्ही करून घेतलेलं. तर त्या अशा पद्धतीच्या घरामध्ये जिथे समोर सगळे असे अॅनिमल्स होते, फोटोज होते, माझे कोकोपुडीचा पण फोटो लावलेला होता, बाहेर असे चित्ता बिता वाघ आणि असं सगळं आजूबाजूला. त्याच्यात आमच्या 21 लोकांचे चेहरे, म्हणजे येऊन जाऊन, म्हणजे 17 जण होते, मग 3 जण आले, मग ते येऊन जाऊन सगळ्यांचे चेहरे, तेवढ्याच लोकांच्या चेहऱ्यामध्ये आपल्याला खेळायचंय. एक 3 महिन्याचा एक प्रवास पार करायचा आहे. तर हे सगळं डोक्यात ठेवून तो खेळ सुरू केला होता आणि तो 100 दिवसाचा प्रवास पूर्ण केला होता. आणि दादा ताई, सुरुवातीपासून मी बघते, एक बोलतो ना एल्डर म्हणू नको, वरिष्ठ, तू सगळ्यांना सांभाळून घेतालीस, तरी पण बोलतो ना वरिष्ठ म्हणून पण तुला उलट बोललं गेलं. ती तन्वी असो, रुचिता असो, उलट बोललं गेलं तुला. त्यावर तुझं काय मत आहे? तसं नाही घडलं पाहिजे. नाही, तसं कसं, मी तुला एक सांगते. आता काय होतंय की शेवटी बिग बॉस आहे, बरोबर, त्यांच्यासाठी मी एक पार्टिसिपेट आहे, स्पर्धक आहे. मग ते एक वेळेला आल्यानंतर की मला माहितीये की मी त्यांच्यासाठी ती दीपाली ताई नाही आहे बाहेरची, जी मी आहे. त्यांना माझ्यावर खेळायचंय आणि मग खेळायचं म्हटल्यानंतर ते मला उलट उत्तर देणारच, मला बोलणारच. तर ते मला ते सहन करून घ्यायचंच आहे. आणि हे माझ्या डोक्यात असल्यामुळे मला त्या गोष्टीचं कधी कधी हर्ट व्हायचं की यार, या पोरींकडनं मला एवढं ऐकून घ्यावं लागतंय. पण मला माहिती होतं की शेवटी हा खेळ आहे आणि या खेळामध्ये जर मी ते एज डिफरन्स आणलं तर मीही टिकू शकणार नाही. मलाही त्यांच्यासारखंच राहावं लागणार, त्यांचं होऊन राहावं लागणार, तरच मी पार करू शकते. म्हणून मी त्यांच्या त्या सगळ्या गोष्टी मनावर नाही घेतल्या. बरं, जेव्हा राधा खेळत होती सुरुवातीला, तेव्हा राधाला तू एक समजावण्याचा प्रयत्न केला होता. राधाला त्याच्या अगोदर एक जस्ट तू स्टेटमेंट मांडली होतीस की डान्स जी लावणी आहे ती तुम्ही आता एक बार डान्सर म्हणून हे करताय, म्हणजे वेगळ्या लेवलला घेऊन गेलात. तर त्याच्यावरती तो तिने गैरसमज करून घेतला. पण त्यानंतर सुद्धा तू तिला समजवलंस, तरी पण तिने ऐकून घेतलं नव्हतं. हे काय होतं ऍक्च्युअली? कारण बोलतात दाखवतात एक वेगळं, हो, ते तिचं एक थोडस बघितलं मी की तिने ते बोलताना बोलली, पण नंतर तन्वीबरोबर बोलत होती आणि मग त्याच्यात तिने असं, ती कोण आहे, ती मी काय असं आहे का, त्याशिवाय मी बिग बॉस मध्ये आली का, ते सगळं झालं. पण बेसिकली पहिल्या दिवशी मी जे सांगत होती ते मी तिला एकदम नॉर्मली सांगत, तिला पण नव्हती सांगत. आम्ही असं टेबलवर बसलो होतो आणि माझं आणि प्राजक्ता आणि सगळ्यांबरोबर कन्व्हर्सेशन चाललं होतं बेसिकली. आणि मी माझं सांगत होती की मी लावणीला कशा पद्धतीने बघते आणि आता आपण त्या लावणीला कुठे घेऊन चाललो. म्हणजे आपण आपल्याला एक कला आपण जोपासतो, एक महाराष्ट्राची लावणी, एक महाराष्ट्राची शान म्हटलं जातं. आणि त्या गोष्टीला हळूहळू काही एक अशी लोक येतात जी स्टेजवर पैसा कमवण्यासाठी, त्यांना जे
म्हणतात ना की तुम्ही त्या कलेला एकदम वेगळ्याच लेवलला घेऊन गेले आणि ते मला नको होतं, नकोसं वाटायचं ऍक्च्युली. मी म्हणायची पण ते की तू बिहारच्या स्टाईलने आपण स्टेजवर करतोय किंवा ते बार डान्सर पण ताई त्यांचं कमवण्यासाठी त्यांचा एका ठिकाणी ते करतात. तो एक बंद दरवाजा असतो आणि ते त्यांचं काम आहे, ते करतात आणि जातात, पण त्यांना ते म्हटलं जातं. पण जेव्हा तुम्ही स्टेजवर लावणीचं नाव देऊन तुम्ही जे करता परफॉर्म करतात ते नका करू. आणि एवढंच माझं तेवढंच म्हणणं होतं क्षुल्लक कारणावरून. तिला डिवसायचं नव्हतं, मला राधा चुकीची असं म्हणायचं नव्हतं. मला एवढंच म्हणायचं होतं की हे तुम्ही करणं सोडा. मग ती राधा असू दे आता कोणी असू देत, फक्त तिथे नाव देणं सोडून टाका. बाकी तुम्ही वेस्टर्न म्हणा, झुंबा म्हणा, तुम्हाला इंटरनॅशनल डान्स म्हणा, तुम्ही काही म्हणा, पण ते नाव देऊ नका. त्याला एक आदर आहे. आदर आहे, त्याला आदर राहू देत. ती गोष्ट तशीच राहू दे ना. सुंदर आहे ग. आम्ही किती छान छान लावण्या गेलेल्या आहेत आणि किती चांगल्या सुलोचनाताईंपासून किती तू जुन्या लावण्या बघशील तर इतक्या सुंदर सुंदर लावण्यात. त्या लावण्यांवर कित्येक पिक्चर चित्रपट गाजलेले आहेत. मग त्या चित्रपटांना आपण बघितलं तर आपण काय करतोय मग आता, आपण काय करतोय आता, मग काय येतंय ऍटम सॉन्ग पिक्चर मध्ये ऍटम सॉन्ग असतं ना, त्याला नाव ऍटम सॉन्ग देतात, त्याला लावणी नाही म्हणत, त्याला लावणी नाही म्हणत. मग ऍटम सॉन्ग म्हणताना मग तुम्ही ऍटम सॉन्गच म्हणून डान्स करा, लावणी म्हणून करू नका. बरोबर. रादर दॅन इव्हन टास्क खेळताना एका टास्क मध्ये असं बघितलेलं तुमचं आणि विशालचे एक वादही झाले होते, कारण त्याने त्या टास्क मध्ये जोराचा बोलतो ना स्वतःची ताकद वापरून रेवाला आणि तुम्हाला फोर्स दिला होता. म्हणजे त्याला एक जिंकायचंच होतं त्याचा तो ते असायचं. ते पट योग्य होतं. हे बघ, जिंकणं सगळ्यांनाच हवं होतं, आम्हाला पण हवं होतं. पण आम्ही जेव्हा खेळायला उतरलो होतो ना तेव्हा मला माहिती होतं की आम्ही ह्याच्या ताकदीसमोर नाही जिंकणार. बरोबर. त्याची ताकद आमच्या बरोबर ह्याच्यात नव्हती. सो मी डोक्यात ते ठेवलं होतं. मी त्यांना म्हटलं होतं पोरींना सगळ्यांना की आपण खेळायचं, जीव लावून खेळायचं, मस्त खेळायचं, टिकून राहायचं शेवटपर्यंत. आणि तसं उतरलो आम्ही. ह्यानी काय केलं, ह्याला तर जिंकायचंच होतं. त्याचं ते जिंकायचं म्हणजे जिंकायचंच असायचं. त्याचा तो गेम होता ना स्टार्टिंग पासून मी खूप ऑब्झर्व केला होता की तो कसा खेळतो, त्याचं माइंड कसं चालतंय, त्याला खेळण्यामध्ये तो काय कुठं आता काय कुठल्या गोष्टीचं कशा पद्धतीने घेईल. मला म्हणाला वुमन कार्ड वापरते म्हणून घेईल त्या विषयाला घेऊन, पण मी तो घेतलं नाही. पण तुम्ही पण काही गोष्टीचं सिंपती कार्ड घेतलंच की पुढे जाऊन. म्हणजे खेळामध्ये प्रत्येक जण ते सगळ्या गोष्टी घेतात आणि तो खेळ पूर्ण करतात आणि पूर्ण करून बाहेर येतात. आणि सगळ्यात पहिली गोष्ट की मला असं वाटतं की त्यावेळी आहे ना विशालला खेळताना काय झालं की त्याला ते असं होतं की मला खेळायचंच आहे, मला जिंकायचंच आहे, मला त्याला खूप जिद्द होती ती. एनी बाय हू काय बाय क्रूक त्याला ते जिंकायचंच होतं. त्याच्यात तो बघितलं नाही त्याने की आम्ही कोण आहोत समोर, कसं खेळायचं, असं भयंकर पकडलं होतं त्याने. ती रेवा तर एकदम गुदमरली होती त्यावेळी, एकदम असं झालं होतं त्याच्यामुळे. आणि त्याच्यात त्याला ना त्या जोशामध्ये त्यांनी असं करून उठला ना डायरेक्ट मला इथे हार्ट झालं होतं, इथे लागलं होतं. त्याच्यामुळे माझे पुढचे 2 आठवडे गेले होते. बापरे. 2 आठवडे मला भयंकर पेन झालं होतं. आणि पण ते मी सांगितलं नाही कोणाला, मी त्याला फक्त कळवलं होतं. आणि त्याच्यात तो मला म्हणाला, मलाही कळलं की खेळामध्ये लागतं, तो खेळ आहे आपल्याला लागणार. सो तेही मी स्पोर्टिंगलाच घेतलं होतं. आणि विशालच्या खेळाला मी नेहमीच, तेव्हा पण मी आधी पण त्याला म्हटलं होतं की विशाल तू खेळतोस, तू माइंडने खेळतोस, तू तुझ्या हिशोबाने तेच असं करत चाललायस. पण कुठेतरी ते दिसत होतं की तो खेळण्यामध्ये प्रत्येकाला खात चाललाय. कोणतरी बाजूबाजूला येतात त्यांना खात तो त्याची मस्त पुढे चालला होता. आणि त्यामुळे शेवटी आम्ही घराच्या बाहेर फ्रेंड्स होतो. ते कुठे आम्ही मनात घेऊन राहणार ना, तो घेऊन राहणार ना. मी याचं डोक्यात ठेवणार की मला जर ते बरं नसतं झालं ना, ते दुखलेलं ते लागलेलं बरं नसतं झालं ना, मी विशाल तुला सोडलं नसतं. वॉर्निंग दिलेली सोडलंच नसतं विशालला. सगळ्यांनी ऐकल्या तर विशालसाठी डायरेक्ट वॉर्निंग होती, सोडलंच नसतं. मी पण कुस्ती केली असती एकदम मस्त मैदानात उतरून पूर्ण वुमन पॉवरने. आता मी सुद्धा बघितलं की तुमचे 2 गट होते तिथे, एक टोळी गँग आणि एक काटा गँग. सो ती काटा गँग तुम्ही फॉर्म केले होते, कशी म्हणजे काय स्ट्रॅटेजी होती ती? ऍक्च्युली ना सुरुवातीला जेव्हा मी गेम ना, मला पहिला एक
बघण्यात गेला की कोण कसं खेळतं, कसं खेळलं पाहिजे. कारण त्या सगळ्या मुली अशा यंग मुली त्या खेळायला एकदम तरबेज, त्यांची लेवल, बरोबर. टोनची लेवल वेगळी, भांडणाची स्टाईल वेगळी. ते बघायला, ते शिकायला वेळ गेला ग आधी. पहिलंच मला आठवतं तन्वी बरोबरचं भांडण. त्या तन्वीच्या भांडणामध्ये पण ऍक्च्युली तन्वी वेगळ्या पद्धतीने ती सुरुवात केली होती, जिथे तिने करायला नाही पाहिजे होतं. कारण ते पावर की आम्ही घेऊन आलो होतो, बरोबर. तिथे कोणालाच काम करायचं नव्हतं, तरीही आम्ही काम करत होतो. आणि तिची मर्जी होती सोनालीची, तिला काम करायचं की नाही करायचं ही तिची मर्जी होती. आणि सगळ्यात पहिले सोनाली, त्याच्यानंतर सोनालीने तिचं काहीतरी, तिला जे जेवायचं होतं ती करून खात होती. तर मी तिला नव्हती बोलू शकत की उठ, अरे काम कर, चल उठ काम कर. हे माझं, मी तिकडे बॉस नव्हती. माझ्या नंतर तुम्हीच माझ्यावर आला असं सगळेजण, अरे बॉसगिरी करते म्हणून. पण तुझं नाही, तिने तिथे सुरुवात केली. तिथेच तिला, तिथून जे मला कळलं होतं, तिचा आवाज मी तिथे ऐकला होता. म्हटलं तन्वीचा एक पट्टी होती ना, ती वेगळीच होती. ती पट्टी, ती लेवल, त्या पट्टीपर्यंत आपलं पोचणं खूप लांब. काही म्हणते खूप लांब. मग ते तन्वी म्हणा, रुचिता म्हणा, ह्या सगळ्यांचा गेम बघत बघत मग मी ते एकदा मग बघितलं की विशाल एका ठिकाणी बसलाय. म्हणजे मीच म्हटलं त्याला की सगळ्यांना की यार हा टोळी बनवून म्हणा, त्या टोळीमध्ये त्या पोरींना घेऊन बसलेला आहे, जे मला काही आवडत नाही. हे असं मी खूप वेळा मागून मागून बोललेली आहे. आणि नंतर मग वरती उभं राहिल्यानंतर मी एक दिवस म्हटलं म्हणा की चेअर में ऐसा आता हो, तर मैं बोला हा मैं झुंड में आता हूँ, मैं आती हूँ झुंड में आती हूँ. कारण मला ते त्याच्या बरोबर अपोज मध्ये काहीतरी करायचं होतं. मग वेळ आली, एक दिवस आला की मला जेव्हा दिव्या, ओमकार सगळे गेले, म्हटलं आपल्याला आता एक स्ट्रॉंग बनवायला लागेल, जिथे टीम बनवायला पाहिजे, जी हल्ली नाही पाहिजे. बरोबर. मग मी जेव्हा बघितलं की ही बाजूला झाली तन्वी, ह्याच्या बाजून, आणि तन्वी एकटी पडलीय, तन्वीला कळत नव्हतं की काय करायचं. मग मी तिथे बसले, मी तन्वीला म्हटलं की तन्वी चल माझ्याबरोबर आपण ग्रुप बनवूया एक चांगला. मग ती म्हणाली पक्का. म्हटलं बघ एकाच आशेवर, ती लगेच रेडी झाली. पण म्हटलं पण एकाच गोष्टीवर, युनिटी आणि लॉयल्टी, या दोन गोष्टी हल्ल्यास तर मग तू गेलीस म्हटलं. तर ती म्हणाली नाही नाही करीन म्हणून. मग तिला ते घेतलं, आरबीशी चर्चा करून आम्ही एकत्र तो ग्रुप फॉर्म केला. ती माझी त्या करता 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 स्ट्रॅटेजी तिथपर्यंत पार करता करता तिथपर्यंत आले. मग काटाला टिकून ठेवणं, काटाला टिकून ठेवून ती काटा टिकून त्या युनिटी बरोबर राहणं, प्रभूला सांभाळणं, तन्वीला सांभाळणं, राकेश मधल्या छोट्या बाळाला सांभाळणं, हे सगळं. म्हणजे राखी आली, ते तुळ्याचा इतका प्रयत्न केला, तेही सांभाळणं. आणि ते सांभाळता सांभाळता एक टायमाला मला असं कुठेतरी जाणवलं की तन्वी माझ्या मागून कुठली काहीतरी गोष्ट होतीये. सो मग तन्वीला परत तिला उत्तर पण देऊन, त्यांच्यामध्ये प्रत्येक मुलींमध्ये कुठेतरी एक पॅनिक अटॅक यायचा, प्रत्येकाला खूप त्रास व्हायचा. हा लोक सगळे ट्रिगर व्हायचे, एक ट्रिगर, एक पॉइंट ट्रिगर म्हटलं जायचं. त्याचे ट्रिगर झाले ना की ते भयंकर रडायच्या, खूप रडायच्या. एक गोष्ट एक माहिती, तिला डोक्यावर बर्फ पण ठेवला होता राकेशने, तर त्या लेवलला त्या जायच्या सगळ्याजणी. सो त्यांना शांत करणं, मग ते त्यांना ते मला, म्हणजे मी तिकडे त्यांना बघितलं या सगळ्या गोष्टीमधून. आणि हे बघता बघता पण तन्वीने पण तिचा तो जो गेम खेळली ना, तो तिचा गेम खेळली. प्रत्येकाची एक स्ट्रॅटेजी होती आणि ते तो स्ट्रॅटेजी प्रमाणे पुढे पुढे सगळेजण गेले. त्यामुळे माझ्या नजरेत तर टॉप 5 मधले सगळे विनर आहेत. काटा गँग मधले, काटामधलेच आम्ही सगळे पुढे आलो. आणि काटामधनं आम्ही 3 माणसं, तिघही आम्ही पुढे होतो. त्यामुळे तिघही आम्ही एकत्र पुढे आल्यामुळे आम्ही तेवढं, मी एवढं आहे की मी जो काटा बनवला त्यातून जिंकूनच निघाला. बस. बरं, तू आता मगाशी म्हणालीस ताई की राखी आणि राकेश बद्दल होता, तू बोलली होतीस. तर त्यांचं जे बॉन्ड दाखवलं होतं, एक प्रेमळ बॉन्ड दाखवलं होतं, ते खरंच होतं का की ती राखीची काही स्ट्रॅटेजी होती गेमची? राखीला कसं होतं, राखी आहे ना, राखी आली होती ना, तर तिला असं वाटलं होतं की ती राकेश बरोबर एखादं असं काहीतरी अँगल करून पुढे जाईल म्हणून. सो ती जेव्हा तिने बघितलं की राकेश माझ्या बरोबर क्लोज आहे, मग आता हे कसं तोडायचं, काय करता येईल, कशा पद्धतीने पुढे जाता येईल. मग राखीने पहिल्यांदा केस कापले आणि तिने सांगितलं की मी इतकं प्रेम करते. आणि तिथून जो तो बॉन्ड सुरू झाला तिचा, त्याच्यानंतर आम्ही घाबरायला लागलो ना ग. बरोबर. काय व्हायचं की राखी एका टायमाला एक वेगळी असायची आणि नंतर ती जी एवढी रडायची आणि स्वतःच बाज काढायची, तर आम्हाला असं वाटायचं की कुठेतरी हळूहळू राकेशच्या प्रेमात पडते, राकेशच्या कुठेतरी प्रेमात पडते. मग मी राकेशला म्हटलं राकेश, हे काहीतरी वेगळं दिसतंय, तू काहीतरी उत्तर देऊन टाक तिला, जेन्युअनली उत्तर दे, क्लिअरली, जेणेकरून
तिच्या मनात ती गोष्ट राहणार नाही. मग जेव्हा त्यांनी तिला सांगितलं तर तिला त्या गोष्टीचा त्रासही झाला, कारण तो म्हणाला की आपण जस्ट फ्रेंड आहोत, आपण याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. सो ते तिच्यानंतर मग ती खूप प्रयत्न केला. मग तिच्यात कुठे ना कुठे ते पॉझिटिव्हनेस यायचा. मग तिने वन साइडेड ठेवलं आणि तिने ती गोष्ट ठेवण्यामध्ये तिच्या मागे ती एक टायमाला असं व्हायचं झालं ना की तिला कळेना झालं होतं की तिचे वर्ड्स निघून जायचे, काही बोलायची, काही न बोलता म्हणजे विचारच नाही केला की गेमसाठी. नो डाऊट की ती गेम चांगलं खेळायला आली होती. तिला असं वाटत होतं की ती आल्यानंतर आम्हाला एंटरटेनमेंट मिळत होतं, आम्ही आनंदही झालो होतो. काहीतरी वेगळं, घरात काहीतरी कोणीतरी वेगळं आलं होतं आणि काहीतरी आम्हाला वेगळं मिळतंय. पण जेव्हा राखीने त्या ज्या काही काही गोष्टी अशा केल्या ना, तिथे मला असं वाटलं की गेमसाठी इतक्या लेवलला नाही जावं माणसाने. एक लिमिट असलं पाहिजे प्रत्येक गोष्टीचं आणि ते पार नाही करता पाहिजे. बाकी राखी छान आहे, छान आहे. बाकी अशी ती चांगली आहे. पुढे एखादा प्रोजेक्ट मिळाला राखी सोबत तर करायला नाही, काम राखी सोबत माहिती नाही मला कुठल्या लेवलचं काय असेल का. राखी काम कुठलं घेऊन येते आणि राखीचं काय काम असेल ते मला पटलं पाहिजे. पहिली गोष्ट की मला कळलं पाहिजे की बाबा हे मी करू शकते का, कम्फर्टेबल मी कम्फर्टेबल आहे कामासाठी, की जेन्युनली हे कामात मी जाऊ शकते का, तरच मी करेन, अदरवाईज नाही. ताई तू टॉप 5 मध्ये होतीस राईट, आणि ते टॉप 5 मध्ये जाण्याच्या अगोदर तुला असं कोणत्या मोमेंटला वाटतं की नाही आपण ही ट्रॉफी आणणारच, एक टर्निंग पॉइंट येतो आपण जेव्हा गेम खेळत असतो. तुझी तर एक खास गँग होती, तर तो एक कोणता टर्निंग पॉइंट होता जेव्हा तुला वाटलं की नाही आता ही ट्रॉफी आपल्याकडेच असेल असं? जिथून मी काटा फॉर्म केलं ना तिथून असं मला वाटत होतं की मी एक वेगळ्या लेवलचा गेम सुरू केलाय आणि तो मी युनिटी आणि लॉयल्टी मध्ये केला. ज्यावेळी मी माझ्या ग्रुपमधनं माझी कॅप्टन बनवले आणि कॅप्टनशी जेव्हा झाली त्याच्यातही मी आनंद व्यक्त केला, मी खूप सेलिब्रेशन केलं. प्रत्येक वेळी प्रभू असू दे, प्रभूला कॅप्टन बनवण्यासाठी मी खूप प्रयत्न केले की ऍटली प्रभू कॅप्टन व्हायला पाहिजे, तर तेही व्हायला पाहिजे. मग नंतर लास्टला जेव्हा तन्वी बरोबर माझं झालं होतं तेव्हाही मला असं वाटलं होतं की तन्वीला जेव्हा मी ट्रॅश केलं होतं, की जेव्हा मला असं माझ्या मनातली गोष्ट तिला जेव्हा सांगितलं ती मला एक वेळ आली तेव्हा मला बोलावी लागली, अदरवाईज तेही मी नसती बोलली. माझं कसं आहे की मी खूप लॉयल चालते, माझे ग्रुप आहे त्या ग्रुप बरोबर लॉयल. पण मला जेव्हा कळतं की कुठेतरी मागून की गेमसाठी काहीतरी गेम खेळला जातो, तर मग मी थोडस मग त्या पद्धतीने खेळते. आणि मग मी तेव्हा तो घेतलं होतं आणि तेव्हा मला असं वाटलं होतं की यार माझा हा गेम कदाचित लोकांना आवडत असेल, कदाचित मी चांगल्या पद्धतीने प्रेझेंट केली गेली असेल. सो तेव्हा मला असं वाटलं होतं की मी येऊ शकते, मी असं झालं होतं मला वाटलं होतं. आणि इव्हन तुझ्या भाऊच्या धक्क्यावरती सुद्धा तुझं खूप कौतुक झालं होतं. तेव्हा मला वाटलं होतं की यार मी जाईन म्हणून, जिंकेल म्हणून, इथपर्यंत जाईन ऍटलिस्ट. एवढे दिवस घरात होतीस तर एखादा इमोशनल मोमेंट कोणता, सगळ्यात मोठा इमोशनल मोमेंट आम्ही तेव्हा बघितला होता जेव्हा तुझ्या मम्मीचं कळलं होतं, कसं असं शॉकिंग होतं. आणि हे अगोदर मी मगाशी एका इंटरव्ह्यू मध्ये तो ऑलरेडी त्या ठीक होत्या, मग डिसिजन म्हणजे मला असं झालं होतं ना की मी तिचं सगळं आजारपण आम्ही क्लिअर केलं होतं, हॉस्पिटलमध्ये जाऊन आली होती, तिला घेऊन आली होती. मग तिच्याशी चर्चा केली, ती मला म्हणाली हो जा तू जिंकून ये, मला सगळं व्हिडिओ दिला तिने आणि मग मी गेले होते. हे मला नंतर गेल्यानंतर हे कळलं. पण तिचं आजारपण खूप वर्षापासून चाललं होतं, तिचं आजारपण खूप आधीपासून चाललं होतं. पण आणि तेव्हा खूप त्रासात पण होती ती. म्हणजे कसं मला असं वाटतं ना की अंत जो माणसाचा असतो ना तो एकदा वेळेत झाला आणि खूप त्रास न होता झाला पाहिजे ग, तो त्रास नाही व्हायला पाहिजे. म्हणून मी म्हणते ना, मला फिट ठेवते, मला पण अंत माझा चांगलाच झाला पाहिजे. मला त्रासात कोणाला त्रास न देता कोणालाही त्रास न देता जायचंय. सो त्यासाठी स्वतःला फिट ठेवायचं, चालतं फिरतं. म्हणजे मम्मीचं काय झालं होतं, ती पडली होती त्यामुळे तिचं हाडं 4-5 वेळा ऑपरेशन झालं होतं. तर त्याच्यामुळे मी ना डोळ्यांनी बघितलेलं आहे. तर ते एक फोबिया मला होता की बघ आपण एखादी चूक पडली तर हाड जर फ्रॅक्चर झालं तर ते जर तुमची हाडं जर चांगली असतील तर ठीक, बरोबर. जर हाडं जर तुमची चांगली नसतील तर त्याच्यावरती तुम्ही ऑपरेशन केलेलं असताना तेही सक्सेस होत नाही. तिचं 4 वेळा ऑपरेशन केलं होतं. ते किती त्यांनी टॅकल केलं, तर त्यांनी खूप ते सहन झालं होतं तिला अनबेरेबल होतं ते सगळं. कधी कधी असं वाटायचं की का देव एवढा त्रास देतोय. सो ते एक होतं तिचा त्रास. पण
जेव्हा असं वाटलं की म्हणजे मी मनातल्या मनात असं म्हटलं की त्या त्रासातून तर ती फ्री झाली. ऍटलिस्ट जो त्रास तिला मिळत होता ना, ती सहन बघण्यासारखा नव्हता तो. तर सगळ्यांनी माहित नाही कोणाला ते गोष्ट, पण आम्ही तो बघितलाय, स्वतः डोळ्याने बघितलेला की तो तिला किती त्रास व्हायचा. त्या बेडवर पडून 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 बेड सोर्स झाले होते. सो ते बेड सोर्स पण नकोशे, म्हणजे असं झालं होतं की देवा का असं करताय. एवढा त्रास नको एखादा, पण आज जर ते असतं तर वेगळी खूप तिला खूप आनंद झाला खूप खुश झाले असता. असते. खूप बिर्याणी खाऊ घातली असती सगळ्यांना. अरे वा, एवढं एवढ्या खुश आनंद झाल्या तिने आतमध्ये पाठवली असती सगळ्यांसाठी. रादर दॅन जेव्हा टॉप 5 मध्ये आम्ही बघितलं फिनाले होता, तर टॉप 5 मधून जेव्हा तुम्ही एक्झिट घेत होता तेव्हा एक तुम्हाला 5 लाखाची अवॉर्ड म्हणून हे केलं, ती तुम्ही नकारलात. सो त्याचं काय असं रिझन? नाही म्हणजे मला असं होतं की एक्झिट होईल ना 5 नंबरला, तर 5 नंबरला एकदम छानपैकी निघेन. 100 दिवसाचा प्रवास करून जो 100 दिवसाचा प्रवास मी जो केलाय, जो मी माझी परीक्षा घेऊन बाहेर निघाली आणि तो मी पूर्णपणे पार केला, तो त्याच लेवलने मी बाहेर निघेन छानपैकी. मला ते पैसे घेऊन निघायचं नव्हते. मी तेव्हा म्हटलं नाही भाऊ, मी तुमच्या मला भेटून छानपैकी निघून जाईन, सगळ्यांना भेटून निघून जाईन. आणि मी तसंच केलं. मी ते घेतले नाहीत. मला किती ओरड होते, घ्या घे 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 घे. तेच म्हणून मी विचारलं की त्याचा नाही, मला नव्हते घ्यायचे. गेम साठी तो माझा गेम होता. नाही ना, मला नव्हते घ्यायचं ते. मी त्याच्यासाठी हे नव्हतंच. ती परीक्षा माझी होती. मला 100 दिवसाची मी स्वतःला टोटवलं. माझं ऍक्सिडेंट झालं होतं. त्या त्रासातून मी बाहेर निघाली होती. मला कॉन्फिडंट आला आता बिग बॉस नंतर मी सगळं करू शकते. मी जर महिला महाराष्ट्र केसरी घेऊ शकते, तर मी आता मैदानात उतरून आता कुस्त्या पण लढू शकते. एवढा एकदम बिल्डअप झाले, एकदम स्ट्रॉंग वुमन सगळ्याच आहे. बरं, आता बिग बॉस मधून बाहेर आली आहेस, थोडी फ्रेश दिसतेस. यापुढे आम्हाला कोणत्या नवीन प्रोजेक्ट मध्ये दीपाली ताईला बघायला खूप मिळणार? तुम्हाला बघायला मिळणार आहे. खूप काम लाईनअप आहेत. आता एक लवकरच फिल्मचा एक प्रोजेक्ट हे करेन. माझ्या डोक्यात अजून महाराणी तारा राणीवरती एक प्रोजेक्ट आहे. ते मला खूप लवकर हे करायचं आहे. खूप काही गोष्टी लाईनअप आहेत माझ्या, आणि त्या लवकरात लवकर आता कुठल्या वेळी कशा पद्धतीने हळूहळू घेऊन येईल तसं चाललंय. पण येईल लवकरात लवकर, सगळ्या गोष्टी आता दिसतील. थँक्यू सो मच. खरंच खूप छान वाटलं तुझ्यासोबत आणि पुढच्या वाटचालीसाठी थँक्यू. तुलाही छान. नको घाबरू पुढे कोकोला. नाही, मी गपचूप बसले, ते पण झोपले तिथे बघ दोघं कसे